हिरवे ताजे मटर वापरून आज आपण एकदम झटपट बनून तयार होणारा नाश्ता बनवणार आहोत। हा नाश्ता आपण मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकतो, कारण बनवायला झटपट आणि खूप हेल्दी सुद्धा। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। मी एका मिक्सी जारमध्ये 1 वाटी हिरवे मटर ॲड केले होते। जमल तेवढं फ्रेश मटर असतील तर खूपच चांगलं। सध्या सीझन आहे, अवेलेबल आहेत तर आपण वापरू शकतो। नसतील तर तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा वापरले तरी चालतील। 1 इंच आल्याचा तुकडा ॲड केला आणि फक्त एकच हिरवी मिरची ॲड केली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। आपल्याला चटणीसोबत सर्व करायचं आहे आणि चटणी थोडीशी स्पायसी आहे, त्यामुळे मी फक्त एकच हिरवी मिरची ॲड केली। त्याला मिक्सरमधून थोडंसं पाणी ॲड करून अशी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पेस्ट बनवून तयार केली। आता सेम मिक्सी जारमध्ये मी 1 वाटी रवा ॲड केला। ह्या ठिकाणी बारीक रवा किंवा जाड रवा कोणताही असेल तो ॲड करू शकता। 1 वाटी मटर, 1 वाटी रवा आणि अर्धा वाटी दही ॲड केलं। हे मिश्रण मिक्सरमधून थोडंसं फिरून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं। जास्त पाणी ॲड करण्याची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी दही ॲड केलेलं आहे। आणि बॅटरची कन्सिस्टन्सी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काही अशी असेल। जर तुम्ही मीठ कमी ॲड केलं असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या चवीनुसार आणखीनही मीठ ॲड करू शकता। अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड केला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। ह्या स्टेपला 1 ते 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं। मिक्सचर खूप छान असं फ्लफी बनून तयार होतं। ह्या ठिकाणी जर तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्याही किसून किंवा एकदम बारीक बारीक चिरून ॲड करू शकता। पॅनला मी थोडंसं तेल लावून घेतलं। तूप किंवा बटरचाही आपण ह्याच्यामध्ये उपयोग करू शकतो। मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे, फक्त पॅनला थोडंसं ग्रीस करून घेतलं आणि बॅटरचे मी असे छोटे छोटे पॅनकेक साईजमध्ये ॲड केले। ह्या ठिकाणी आपण एक मोठा असंही बनवू शकतो, पण मुलांना डब्याला देण्यासाठी छान दिसावं आणि त्यांना आवडावं ह्यासाठी मी असे छोटे छोटे पॅनकेक्स बनवले होते। 2 मिनटानंतर त्याच्यावर अशी छानशी जाळी यायला सुरुवात होते। थोडंसं तेल आपण वरतून ॲड करायचं आणि 5 मिनटासाठी ह्याला झाकून थोडंसं स्टीम करून घ्यायचं। 2 मिनटानंतर आपण त्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं। दोन्ही साईडनी छानपैकी आपण असं खरपूस भाजून घ्यायचं। मुलांना हे पॅनकेक नक्कीच डब्याला खूप आवडतील। दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती टोमॅटो सॉसही लावू शकता किंवा पुदिना चटणी त्याचाही वापर करू शकता। सुरुवातीच्या पॅनकेकमध्ये मी तीळ ॲड करायचे विसरले होते, तर नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की वरतून आपण थोडेसे तीळ ॲड केले तर दिसायलाही छान आणि खायलाही खूप पौष्टिक। ग्रीन चटणीसोबत मी हे पॅनकेक्स टिफिनमध्ये दिले होते। ही 15 मिनटामध्ये बनवून तयार होणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू।